जय हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव व एमटी ग्रुप जोबेली आयोजित ही स्पर्धा अर्थातच एमटी चषक 2026 हे पर्व अंतिम ही मॅच मेगा फायनलचा सामना आता या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. संघ दोन आहेत, स्वप्न एक. एमडी चषकावरती नाव कोरायचं आहे, परंतु कोणता संघ या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल? टीम गावादेवी खरपैकी भाईजान 11 बदलापूर गाव. दोन्ही संघांसाठी देवात मनपूर्वक शुभेच्छा. सामना 2 षटकांचा आहे. मॅच ऑन. मेगा फायनलचा सामना अगदी प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग, सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. अगदी मितेश डोळे यांच्या ठिकाणी आगमन झालं. खरं तर त्यांच्या नावाची ही स्पर्धा सातत्याने दमदार कार्य त्यांचे पाहायला मिळते आणि सातत्याने क्रिकेटवरती नितांत प्रेम. यस, मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. स्ट्राईक वरती गौरव. पहिलाच बॉल स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु त्यांना बीट केलं जातं आणि बॉल सरळ डीप कव्हर मध्ये सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉल वरती हा दमदार फटका. पहिलाच बॉल, पहिला चौकार. हा पहिला चौकार गौरव म्हात्रेच्या बॅटमधून. मेगा फायनलचा हा सामना, महायुद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये या दोन संघादरम्यान पाहतोय. हुक केलाय, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे जजमेंट प्रतिम. पहिला बॉल गौरवचा होता, परंतु त्यानंतर केलाय पलटवार. गोलंदाज ठिकाणी पाहिला तर अप्पू होते आणि सेकंड बॉल वरती फलंदाज बाद. अगदी एमडी चषकाचे खरं तर प्रणित आयोजक आपण पाहतात सुधीर शेट्टी आणि विश्वनाथ धुळे दोन्ही बंधूंनी ही आयोजित केलेली ही स्पर्धा. खरं तर मितेश दादा यांच्या नावाची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खरं तर आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. दादा, आपल्या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. तिसऱ्या क्रमांकावरती दिनेश वाघ मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हा वाघ आता अगदी वाघाची डरकाळी फोडेल का हे देखील पाहूयात. सुरुवात तर चांगली झाली, परंतु त्यानंतर विकेट आलाय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट. इथे रिस्की फटका होता, परंतु त्यानंतर बॉल जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा. इथून दिनेश वाघच्या बॅट मधून मात्र पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना मात्र 4 धावा आल्यात. टीमची टोटल 8 पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉल वरती नक्कीच एकदा वेगवडली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. अर्थातच 9 धावा. सध्या तरी ही चांगली सुरुवात. 2 षटकांचा सामना आहे. सध्या तरी इथून बॅटिंग करत असताना टीम गावदेवी खरबे संघाची सुरुवात दमदार पाहायला मिळाली. स्ट्राईक वरती बादल. जेव्हा जेव्हा दिनेश आणि बादल जेव्हा क्रीज वरती असतात ना, तेव्हा नेहमीच धावसंख्येचा पाऊस पाहायला मिळतो, परंतु इथे फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत. अगदी नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू, परंतु त्या ठिकाणी देखील मात्र 2 धावा एकवडल्या जात आहेत. याही बॉल वरती 2 धावा मिळतील. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते. ती म्हणजे तब्बल 1 और 1 11 धावा. सध्या तरी चांगली सुरुवात. खरं तर सायंकाळचं सत्र आहे. पहिल्या जोरमध्ये दमदार सुरुवात झाली आहे. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. कोणता संघ या स्पर्धेत चॅम्पियन पद मिळवणार, त्यासाठी सुरू असलेली ही लढाई. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील हा निर्धाव चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉल. षटक पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत गावदेवी खरबे संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 11 धाबा. डीजी.
आहे मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 बॉल मध्ये 3 जर का षटकार कोणत्याही फलंदाजाने लगावले तर मितेश दादा धुळे यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल व त्यानंतर अजय दादा जमते यांच्याही माध्यमातून तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज खरबे टीम साठी या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल आणि त्यानंतर इथे मैदानाच्या आतमध्ये समीर भगत पहिलाच बॉल शॉट प्लेन पुल करतात फुल अँड पॉवरफुल इट इज अ मॅक्सिमम बिग हिट षटकार पाहिलाय वाट पाहिल्याने त्यानंतर वाट लावली 6 धाबा 17 धाबा धाव फलकावरती पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र स्वीप शॉट केले जाते अगदी ऑल ऑन द कार्पेट बॉलला डीप मध्ये ढकललाय डीप मध्ये खेळाडू आहेत बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी याही बॉल वरती 2 धाबा ऐकवल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्या तरी जेवढा प्राधान्य षटकार आणि चौकाराला दिलं जातं तेवढंच प्राधान्य मात्र सिंगल डबललाही दिलं जातं सध्या तरी चांगला माइंडसेट सायंकाळचं सत्र आहे धाबा जमा करायच्या आहेत ऑन साइडला उडवलाय फटका फसलाय डीप मध्ये खेळाडू आहे जज करतायत आणि या ठिकाणी जजमेंट लाजवाब फलंदाज बाद समीर भगत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकारला आपण पाहतोय जो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये जाता जाता मात्र नेहमीच चमत्कार दाखवते परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅट पर्यंत धावा येतील का हे देखील पाहूयात उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत टीमची टोटल 19 धावा सध्या तरी धावा बरोबर चांगला पाहायला मिळतात सध्या तरी सन्मानजनक धावा संख्या इथून बनली गेली आहे अगदी या सामन्यांचा आनंद सध्या लुटत असताना आमचे सर्वात प्रेक्षक वर्ग आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय ते आपल्या सर्वांचे लाडके गोल्डन मॅन मितेश दादा धुळे हे देखील या सामन्यांचा आनंद घेत आहेत मॅच ऑन समोर चेंडू होता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न परंतु इथे आपण पाहू शकता सध्या तरी या चेंडूवरती विकेट सेक्रिफाइस केली जाते येस हा निर्धाव चेंडू प्लस रन आउट फलंदाज बाद सुमाज शेवटचा हा बॉल परंतु शेवटच्या बॉल वर त्याचा किती धाबा येतील पाहूयात स्ट्राइक वरती बादल समोर चेंडू होता ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे अगदी या चेंडूवरती पाहिलं तर यस एक धाव एकवडली जाते आणि या ठिकाणी पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम गावदेवी खरवे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या धावफलकावरती आणि 21 धावसंख्येचं टार्गेट भाईजान 11 बदलापूर गाव संघासमोर म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज खरं तर 21 धावसंख्येचं टार्गेट आहे खरं तर मेगा फायनलचा हा सामना आपण पाहतोय खरबे विरुद्ध भाईजान 11 बदलापूर गाव या 2 संघांदरम्यान ही मॅच अगदी पहिल्या सत्रामध्ये खरबे टीमने 20 बनवला 21चं टार्गेट आहे आणि आता हे टार्गेट कशा प्रकारे बनलं जाईल आता धावते विरोध पुन्हा एकदा आपण ऐकूयात पुन्हा एकदा करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात सेकंड इनिंग साठी आमचे साथी समालोचक वाईस ऑफ बदलापूर मानकिवली अर्थातच राहुल चव्हाण सरांचा आभार थँक्यू सो मच
माध्यमातून MD सरकार मेथीजी धुळे साहेबांच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ जोविली गाव आयोजित MD ग्रुप आयोजित MD चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर छोटे मोठे युद्ध समाप्त झालेत आणि महायुद्धाला प्रारंभ तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल 21 धाबाची गर्दी या मॅच मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा रंगतीये. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा जोविलीकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय MD चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पदरावरती रंगतीये. एका बाजूला भाईजान स्टार 11 बदलापूर गाव तर त्यांच्या विरोधात संघ मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरबई. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे यांच्याकडून भाईजान यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांचे शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. 12 बॉल आणि 21 धाबाची गर्दी या मॅच मध्ये, त्यामुळे आता बेखुरलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुषार तर समोर रमीज कोहारी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे पॉवर प्ले नसणार या मॅच मध्ये. पहिला बॉल 12 बॉल मध्ये 21 धाबा. समोर रमीज पहिलाच बॉल सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न फाईन लेगला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवले आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आता बँजो वाजतोय कारण भाईजान स्टार 11 संघ खेळतोय मैदानावरती, त्यामुळे आता तुम्हाला खरं तर बँजो असेल फटाक्याची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांचा संघ मैदानावरती खेळतोय. भाईजान 11 बदलापूर गाव बरोबर तयार. पुढचा बॉल चॉक करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल चौकार आलाय. पुढच्या बॉलवरती कमबॅक करतोय आणि आता बँजोचा आवाज शांत झालाय कारण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आपण पाहतोय खरं तर उत्साह साजरा केला होता या मॅच मध्ये. सलामीवीर जोडी तुम्ही पाहताय महाराष्ट्र पोलीस असं म्हटलं जातं. सण साजरा होतो गर्दीतला कारण उभा असतो वर्दीतला. एकमेव व्यक्तिमत्व तुम्ही पाहताय निसारबाई शेख तर त्यांच्या विरोधात गावदेवी खरबई. चॉक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डिफेन्सिव पवित्रा घेतला. यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर क्रिकेटमध्ये 2च जणांचा सन्मान होत असतो. एक भारतरत्न. खरं तर आपण पाहतोय नेहमीच क्रिकेट या खेळामध्ये ज्याला देव मानलं असं सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर यॉर्कर या दोघांचा सन्मान होत असतो. आणि या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहता इथून आता सन्मान दिलाय रमीज कोहारीने, त्यामुळे इथून सिंगल भीती सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचते. फलकावरती 5 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच रंगतीये. अरबाज सी यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. अरबाज बी बरोबर तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर बॅट वरती नाहीये. पुन्हा एकदा सिंगल मेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात आणि अखेर या 2 धाबे ते मिळतील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. भाईजाननं जर हा सामना फिनिश केला तर अरबाज बी यांच्याकडून 2000. क्या बात आहे. त्यामुळे इथून 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. तुषार लय हुशार असं म्हटलं जातं या मॅच मध्ये आणि अखेर कमबॅक त्याने केले. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं कर तर चौकार आला होता. 21 धाबाची गरज होती या मॅच मध्ये. चॉक करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय डीप मध्ये पाठमोरा आणि अखेर बॉलला थांबवलंय. त्यामुळे 2 धाबे ते मिळतील. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि या 3 धाबा थोडेसे स्किट झाले आणि अखेर या 3 धाबे ते एकवटल्या जातील. आणि या 3 धाब्याच्या साथीने तुम्ही पाहताय धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत धावफलक 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 3 धाबा खरं तर भरपूर वेगाने तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते. 10 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला प्रगती पथावरती पार मिळेल. षटकाचे चेंडू शिल्लक असतील आता 7 बॉल आणि अखेर या मॅच मध्ये 11 धाबाची गरज आहे. 7 बॉल मध्ये 11 धाबा चेस करावं लागतील या मॅच मध्ये. मॅच ऑन. सामना रंगतोय. हा ट्रॅकर बॉल त्याला फक्त दिशा दिली. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग स्टॉप एंडला येतोय चौकार.
वेळ खर्च करू नका, कारण अंधाराला सामोरं जावं लागेल, त्यामुळे लवकरात लवकर मॅच सुरुवात करायची आहे. धाव फलक तुम्ही पाहताय, टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचली आहे. या 4 धाब्याच्या साथीला 14 धाबा फलकावरती जोडल्या जातील. आता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धाबा, 7 धाबा इथून चेस करावा लागतील. विकेट हॅट्रिक जर आली तर अजयजी जमदार यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल टीम खरबई संघासाठी या मॅच मध्ये. आणि सलग 3 बॉल जर डॉट आले तर आकाश जमदार यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल या मॅच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आता दिनेश दाखल होतो या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये 7 धावा रोखायच्या आहेत, त्या रोखल्या जातील का? समोर तुम्ही पाहताय क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या गोड गळ्यातून कित्येक संकेत आपण ऐकलेत. विठोबा रखुमाईचे असं बॅट्समन तुम्ही पाहताय मध्यवरती निसार शेख याला तुम्ही पाहताय. भाईजान स्टॅकिंग वरती खेळतोय. पहिला बॉल यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर पहिला बॉल राहिलाय. इथून गोलंदाज दिनेशच्या नावावरती, त्यामुळे तुम्ही पाहता इथून मोठी विकेट मिळतीये. आणि अखेर आता या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक, 7 धाबाची गरज आहे बजाव. अध्यक्ष यांच्या माध्यमातून खरं तर क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम केलं जाते. प्रत्येक खेळाडूला मी म्हणेन नेहमी सहकार्य असतं, असे सिद्धरजी धुळे साहेब यांचे चिरंजीव आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती दाखल झालेत. मितेजी धुळे साहेब त्यांचंही वेलकम. मानकिवली खरबई जोवेली ज्येष्ठ मान्यवर कोणी आपण आला असेल तर या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एमडी चषक ही स्पर्धा रंगतीये. 5 बॉल 7 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका टीम खरबई, कारण अंधार आता पडत चालले, त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. मॅच ऑन. 5 बॉल 7 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. बॉलर तयार दिनेश ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. दुविधा मनस्थितीमध्ये होते कोणत्या बाजूला फटका खेचायचा. आणि अखेर अडबा बाटना 2 धाबा एकपडल्या जातील, त्यामुळे टीमची टोटल आता पुढे सरकतीये. 5 बॉल 4 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 5 धाब्याची गरज. दिनेशने जर सामना जिंकवला तर पवार सर आणि निवास पवार यांच्याकडून देखील 500 रुपये दिनेशसाठी. राऊंड द विकेट. पुढचा बॉल अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ती सिंगल. आणि इथे यंगस्टर खेळाडूने केलंय तरी काय, हलक्या हातांना बॉल हातामध्ये द्यायचं होतं, परंतु चूक घडली आहे. थ्रो त्याने केलाय, त्यामुळे इथून 2 धाबा एकपट जातील. आणि आता अखेर या मॅच मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 धाबाची गरज आहे. तीन बॉल 3 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. मॅच ऑन. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया या मॅच साठी. आपण पाहतोय दोन्ही संघ मैदानावरती लढतात. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच तुम्हाला पार मिळेल का, कारण दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरले. दिनेश वाघेला तुम्ही पाहता या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. 2 धाबा ते 1 पडले, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 3 बॉल मध्ये 3 धाबा चेस करायचे आहेत टीम बदलापूरगाव संघाला, तर इथून मात्र 3 धाबा रोखायचे टीम खरबई या संघाला या मॅच मध्ये. त्यामुळे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय गोलंदाज दिनेश. राऊंड द विकेट. पुढचा बॉल पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर कॅच ड्रॉप. स्कोर आर लेबल. आणि आता 2 बॉल मध्ये आपण पाहतो इथे फक्त आणि फक्त 1 धाब्याची गरज आहे. स्कोर आर लेबल. आणि अखेर आज भाईजान क्रिकेट या खेळावरती त्यांचं नितांत प्रेम राहिलंय. आणि या स्पर्धेमध्ये मी म्हणेन आता विजयाच्या उंबरठ्यावरती आहे जरूर, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की सामना जिंकणार कोण, कारण आज देखील 2 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज असताना जोबेली बनाम दारोळा हा सामना तुम्ही पाहिला असाल तर रोशन धुळे बीट झाल्यानंतर 1 धाब एक पडली होती बाळानं आणि तो सामना जिंकला होता जोबेलीनं. परंतु या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज असताना आता घडणार काय हे देखील आपल्याला पाहायचं, कारण एका बॉल मध्ये आपण पाहतोय 5-6 धाबा होत असतात. या मैदानावरती एका बॉल मध्ये 8 धाबा देखील चेस झाल्यात, परंतु इथे 2 बॉल 1 धाब्याची गरज. या मॅच मध्ये बॉलर तयार, तर समोर रमीज कोहारी. पुढचा बॉल रमीज. या वेळेला घडलंय काय, चेंडू आला होता डॉट, परंतु इथे
बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिनंदन टीम बायजान 11 स्टार बदलापूर गाव, तर हार्डलक टीम गावदेवी मथुर फॅन्स क्लब खरबई. संघाला विनंती आहे, कासगाव त्यासोबत बदलापूर गाव आणि खरबई गाव पुढे या. त्यामुळे ते बँड घेऊन आलेत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन. तर आपण आता सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ज्यांचं मोलाचं सहकार्य होतं, सर्व पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून मिळाले. या स्पर्धेमध्ये रोख रक्कम प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 40,000, त्यानंतर 20,000, त्यानंतर 10,000 आम्हाला खरं तर लाभले. ते आमचे MD सरकार मेतेजी धुळे साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मी विनंती करेल या स्पर्धेचे शिल्पकार सुधीर शेठ धुळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मेतेदादा धुळे यांचा सन्मान करावा. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल व त्यासोबत या स्पर्धेची गोड आठवण देत असताना आपण बदलापूरची गोल्ड बँड मितेशदादा धुळे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व नेहमीच आपण पाहतोय. मितेशदादा धुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये जोडले जातात. मग त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर मग स्पर्धा कोणतीही असू दे, मग दहीहंडी उत्सव सोहळा असेल, खरं तर कल्याण विभागामध्ये जात असताना देखील मोठा दहीहंडी उत्सव सोहळा त्यांचा आपण पाहिला आहे. आणि क्रिकेटवरती त्यांचा देखील नेहमीच विशेष प्रेम राहिला. आणि यावर्षी तो दहीहंडी सोहळा नक्कीच तुम्हाला बदलापूरमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या मितेजी धुळे साहेबांसाठी. क्या बात आहे. खरं तर जो दहीहंडी सोहळा आपण पाहतोय मोठ्या थाटामाट